हे गाईज, जसं मी तुम्हाला बोललेलो की आपल्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहोत गुप्त ज्योतिर्लिंग बघायला. ते ठिकाणा म्हणजे भीमा नदीचा उगम होतो आणि नंतर म्हणजे ती नदी लुप्त होते 25 किलोमीटरनंतर पुढे जाऊन जंगलात ती परत स्टार्ट होते. आता ते गुप्त ज्योतिर्लिंग आहे ते हे ठिकाण आहे. आपण पाहू शकता पूर्ण असं मध्ये एका खोऱ्यामध्ये म्हणजे तुम्ही एक छोटी खिंड पण बोलू शकता. आणि ते वरती जे सगळे तिकडे जे पब्लिक तिथे उभे तिथे ज्योतिर्लिंग म्हणजे छोटं पिंड वगैरे आहे भोलेनाथांचं. तिथे पण आपण वरती जाणार आहे. पण आता इथे सध्या आता म्हणजे दिवसभरातनं फ्रेश होण्यासाठी इथे थोडी आंघोळ वगैरे करून भोलेनाथांचं मस्त पिंडीवरून पाणी येतं त्याच्यात स्नान करून आपण पुढे दर्शनाला जाणार आहोत. तर